भारतीय मजदूर संघ घरेलू कामगार संघाच्या वतीने जागरण मेळावा संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील वैभवनगर या ठिकाणी बिजली पतपेढी सभागृहात भव्य स्वरूपात घरेलू कामगार संघाचा आज जागरण मेळावा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय मजदूर संघ घरेलू कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले होते। तर या प्रसंगी धुळे, नंदुरबार व जळगाव येथील घरेलू व इतर महिला कामगारांचा प्रातिनिधिक मेळावा या ठिकाणी पार पडला। तर या मेळाव्यात असंघटित क्षेत्रातील कामगार सेवा सवलती तसेच घरेलू कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या संसारोपयोगी भांडे, सन्मान, धन व इतर केंद्र व राज्य शासनाच्या सवलतींबाबत चर्चा विचार विनिमय करण्यात आला। तर या प्रसंगी या ठिकाणी किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पार्वती नंदिनी जोगी, पीयूष एंटरप्राइजेस व नगर संघ चालक संजय देसले, उद्योगपती विष्णू पोद्दार, घरेलू कामगार संघ महाराष्ट्र प्रभारी संजना वाडेकर, पद्मश्री बिल्डरचे पराग अहिरे आदी मान्यवरांच्या सह किशोर सोनवणे, सुनील तात्या देवरे, घनश्याम जोशी, बी.एन. पाटील, किरण काकडे, गुलाब भांबरे, रमेश फुलपगारे, भारतीय मजदूर संघ अध्यक्षा संगीता चौधरी, उपाध्यक्ष सपना मोरे, उपाध्यक्ष लक्ष्मी ठाकूर, रजनी मोरे, संजीवनी कुलकर्णी, असंघटित क्षेत्र प्रभारी शिवाजीराव काकडे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा जागरण मेळावा या ठिकाणी पार पडला। तर मोठ्या संख्येने महिला कामगार वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काम केलं पाहिजे, तो उद्योग जो आहे त्या नफ्यात आणला पाहिजे आणि मी माझे कामाचे तास आहे 8 तास 10 तास असतील त्या ठिकाणी मी व्यवस्थितपणे काम केलं पाहिजे आणि मग तो उद्योग जर नफ्यामध्ये आला तर ऑटोमॅटिक सहजगत्या मला त्याचा माझा पगार वाढ होईल, मला बोनस मिळेल। अशा पद्धतीने कामगार क्षेत्रामध्ये भारतीय मजदूर संघ काम करतो आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हळूहळू ज्यावेळेला नरसिंहराव पंतप्रधान होते त्यानंतर आपल्याकडे शिथिलीकरण किंवा जागतिकीकरण सुरू झालं आणि त्यानंतर सरकारी क्षेत्रामधल्या नोकऱ्या या थोड्याशा कमी झाल्या आणि खाजगी क्षेत्राला वाव मिळाला। मग त्यानंतर भारतीय मजदूर संघाने असं ठरवलं की आता आपण संघटित क्षेत्रासाठी खूप वर्ष काम केलं, आता आपण असंघटित क्षेत्र आहे मग त्याच्यामध्ये आता या घरेलू कामगार आहे, बांधकाम मजूर आहे, मच्छीमार आहे, रिक्षा युनियन आहे, कालीपिली टॅक्सीची युनियन आहे, अशा ज्या अनेक संघ हे आहेत काम करणे, ATMचे गार्ड्स असतात, सिक्युरिटी गार्ड्स आहेत, हे जे असंघटित क्षेत्र आहे ज्यांना कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही। म्हणजे आज त्या कामगाराला समजा ते कामावर बोलवलं, उद्यापासून मालक सांगेल की तू उद्यापासून येऊ नको, तर हे जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे ते या क्षेत्रामधल्या कामगारांचे सुद्धा समस्या सोडवाव्या, प्रश्न सोडवाव्या असा विचार भारतीय मजदूर संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या डोळ्यापुढे आला। असंघटित क्षेत्र प्रभारी धुळे जिल्हा आज भारतीय मजदूर संघातर्फे घरेलू कामगार संघ आणि असंघटित क्षेत्रातल्या ज्या महिला आहेत त्यांचा एकत्रित मेळावा नवरात्राच्या दुसऱ्या पाळीच्या मुहूर्तावर आम्ही घेतला आहे। असंघटित क्षेत्रातल्या ज्या महिलांवर जो अन्याय होतात, अत्याचार होतात आणि त्यांना ही स्त्री शक्ती जागृत करण्यासाठी आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे। प्रामुख्याने घरेलू कामगारांना ज्या सवलती मिळत होत्या त्या बंद केल्या होत्या आणि आज शासनाने त्या द्यायला तयार झालेत। प्रामुख्याने त्या वस्तू स्वरूपाचे जे भांडे आहेत, संसारोपयोगी भांडे, हे सुद्धा शासन देणार आहेत। सन्मान धन सारखी योजना परत सुरू होते आणि या लवकरात लवकर याच्यात सुरू होणार आहे। इतर ज्या सेवा सवलती आहे ते शासनाने संघटनेशी चर्चा केली, कारण संघटना जी आहे ही मान्यता प्राप्त संघटना असल्यामुळे आणि भारतात 1 नंबर संघटना असल्यामुळे 2 कोटी सदस्य संख्या असलेल्या आणि प्रामुख्याने असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असलेली संघटना असल्यामुळे त्याला प्राधान्य शासनाने दिलेले आहे। धन्यवाद।